नमस्कार. ठरलं तर मगमध्ये आज आपण पाहत आहोत. प्रतिमा आत्याला सायली घेऊन येते सगळ्यांसोबत जेवण करायला. त्या घाबरत असतात, खात नसतात. मग सायली त्यांना एक घास भरवण्यासाठी हातपुडे करते. त्या नकार देत असतात जेवणासाठी, पण सायली त्यांना खूप हट्ट करते. सगळेजण बघत असतात की प्रतिमा जेवत नाही. मग सगळेजण थांबलेले असतात. मग पुन्हा सायली त्यांना एक घास भरवण्यासाठी उचलते आणि त्यांना समजून सांगते आणि त्यांना तो घास भरवते. तो घास त्यांनी खाल्ल्यानंतर प्रत्येकाच्या जीवात जीव येतो. आता प्रतिमाने खाल्लं आहे म्हटल्यानंतर सगळ्यांना आनंद होऊ लागतो आणि सगळे एकमेकांकडे पाहू लागतात. मग आता जेवायला काही हरकत नाही म्हणून सगळेजण जेवायला सुरुवात करणार असतात. रविराज मात्र पुन्हा एकदा प्रतिमाकडे पाहतोय. तिने एक घास तर खाल्ला, पुढे खाते की नाही म्हणून तो तिच्याकडेच पाहतो. परत ती सायली तिला घास भरवायला घेते आणि मग तिला एक 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 असे घास भरवत असते आणि समजावून सांगत असते, ही सगळी तुमची माणसं आहे, सगळेजण तुमच्यावर खूप प्रेम करतात. सायलीवर विश्वास ठेवून ती सगळे घास तिच्या हातचे खाऊ लागते. सायलीकडे पाहत पाहत तिला बरं वाटतं आणि मग ती म्हणते, मी माझ्या हाताने जेवते. सायली म्हणते, बरं मग तुम्ही तुमच्या हाताने खा. असं म्हटल्यानंतर सायली मग स्वतःच्या हाताने घास उचलून खाऊ लागते आणि हे सगळं पूर्ण आजीला पाहून आनंद होत असतो. तिची लेक जेवली म्हटल्यानंतर तिलाही घशाखाली हा घास गिळणार असतो. मग ती जेवू लागते. सगळे प्रतिमाकडे पाहत असतात, जेवत असतात. सगळ्यांना आनंद होत असतो. कितीतरी वर्षांनी हा क्षण आलेला असतो जेव्हा सगळेजण असे एकत्र बसून जेवताय म्हटल्यानंतर. इकडे नागराज पोलिसांना सांगतो की सगळे दागिने मिळाले आहे, त्यामुळे तुम्ही जास्त चौकशी करू नका. भावाशी माझ्या मी बोलतो. आणि मग त्याला ते आठवतं, मी आता याच्याच घरातनं चोरी केली होती. आता यांना कळलं तर मग तो प्लॅन करतो की यांच्याशी उलटं बोलायचं. मग साक्षी लगेच म्हणते, दागिने मिळाले म्हणजे काय? मग महिपतही चिडतो, दागिने परत कसे गेले? ते तर तू माझ्याकडे देऊन गेलायस ना. मग तो सांगू लागतो, हे बघ दादाने ना माझ्या विरुद्ध कंप्लेंट जर केली आणि मला जेलमध्ये टाकलं तर आपोआपच पोलीस तुझ्यापर्यंत पोहोचतील. कारण मी सांगेल दागिने कुठे दिले आणि मग आपल्याला प्रॉब्लेम नको व्हायला, म्हणून मी पोलिसांना खोटं सांगितलं की दागिने घरातच मिळाले आहे, जास्त चौकशी करू नका. दागिने तर तुझ्याकडेच आहे ना, मी स्वतः माझ्या हाताने प्रतिमाचे एकूण एक दागिना तुझ्याकडे आणून दिला आहे ना, असं तो सांगू लागतो. आणि ह्या गोष्टीवर कोणी विश्वास ठेवत नसतं, कारण साक्षी तर उलटे पालटे प्रश्न विचारते. तू बोलला होतास की दागिने मिळाले, मग दागिने कसे मिळाले, ते कसे काय तुझ्याकडे आले? तेव्हा तो म्हणतो, दागिने माझ्याकडे अजिबात नाही, मी तुमच्याकडेच आणून दिले. फक्त पोलिसांना सांगण्यासाठी मी खोटं बोललेलो आहे आणि पोलिसांनी जास्त चौकशी करू नये म्हणून. एक तर माझं काम केलं नाही, ह्या तुझ्या बापाने त्या प्रतिमाला मारलं म्हणे आणि अजून ती जिवंतच आहे. मला याचा खूप राग येतो आहे, संताप होत आहे, असं म्हणत तो तिच्यावर चिडून जाऊ लागतो. आणि साक्षी म्हणते, हे बघा आता भांडून आपण तिघांना काही साध्य होणार नाही, आपल्याला शांतता घ्यावीच लागेल. शांततेने काहीतरी मार्ग निघेल. आता मात्र महिपत फार चिडलेला आहे. त्यालाही 100% गॅरंटी आहे की नागराजनेच ते दागिने चोरले आणि आता नाकबूल जात आहे. आता चोरावर मोर. त्याची प्रतिमा जिवंत आहे म्हटल्यानंतर त्याचा आवाजही वाढलेला आहे. त्यामुळे आता नागराज काही करेल याची त्याला भीती वाटत असते. इकडे मात्र सगळेजण जेवण करून झाल्यानंतर बसलेले असतात. आता रात्री झोपायला लवकर सगळेजण जाऊया असं म्हणत असतात. प्रतिमा आत्या घाबरत असते, कोणासोबतही जायला तयार नसते. तेव्हा मात्र पूर्ण आजी म्हणते, तूच तिच्यासोबत राहतेस का? मग सायली म्हणते, हो आज रात्री मी त्यांच्यासोबत राहीन, म्हणजे त्या घाबरणार नाही. त्या घाबरा झाल्या की मग त्या पळू लागतील ना, मग मी तिच्याजवळ राहिले तर त्या शांततेत राहतील आणि त्यांना काही त्रासही होणार नाही. सायली म्हणते, मी त्यांची रात्रभर काळजी घेईल, कोणीही काही टेन्शन घेऊ नका, असं म्हणत ती पूर्ण जबाबदारी स्वतःकडे प्रतिमाची घेऊ लागते. तितक्यातच प्रियाच्या पोटात गोळा येतो. प्रिया म्हणते, ती माझी आई आहे, तर माझी अशी इच्छा आहे, मी तिची काळजी घेईल, तिला रात्री काय हवं नको मीच पाहीन, मी तिला सोबत घेऊन जाईल, असं म्हणू लागते. सगळेजण तिच्याकडे आश्चर्यचकित होऊन पाहू लागतात आणि प्रियाला रविराज शाबासकी देतो, तुझ्या आईची काळजी तू घेते, किती मोठी जबाबदारी घेत आहेस असे बोलतो. ती तिला म्हणते, चल आई मी तुझ्यासोबत येते, रात्रभर मी तुझी काळजी घेईन. हाताला धरते, पण प्रतिमा मात्र तिचा हात झटकरून टाकते आणि खूप घाबरते. सायलीला जाऊन पुन्हा चिटकते. पूर्ण आजी मग चिडते, हे बघ तिनं आता तुझ्यासोबत व्यवस्थित राहू शकणार नाही, कारण आता तिने फक्त एकाच व्यक्तीवर विश्वास ठेवला आहे, ती म्हणजे सायली. तर आता तिला सायलीसोबतच राहू दे. पूर्ण विश्वास बसला की ते हळूहळू आपल्याकडे येईलच ना, तोपर्यंत तिला वेळ द्यायला हवा. तिला सायली तू घेऊन जा बरं, असं म्हणत पूर्ण आजी तिला सांगते, जबाबदारी सगळी काही आजपासून तुझ्याकडेच राहू दे, कारण ती कुणासोबतही जास्त बोलत नाही, तुझ्यासोबत जास्त चांगली मोकळीकतेने ती वागते. असं म्हटल्यानंतर सायली तिला घेऊन तिच्या रूममध्ये जाते आणि मग सगळेजण आपापले झोपायला निघून जातात. इकडे साक्षी तिच्या वडिलांना जाब विचारते,
खरं सांगा, तुम्ही खरंच त्या प्रतिमाला मारलं आहे की नाही? माझ्याशी खोटं बोलू नका. आणि जर तुम्ही खोटं बोलत असाल तर मला तरी खरं सांगा. पण महिपत म्हणतो, तुझ्या डोक्यात फिरलं आहे का? मी स्वतः माझ्या हाताने त्या प्रतिमाला तिथे जाऊन पाहिलं. त्या गाडीमध्ये पलटी झाल्यानंतर रविराजही नव्हता, ती त्यांची पोरगीही नव्हती, फक्त ती एकटीच होती. आणि तिला मी तिथे पाहायलाही गेलो खाली उतरून, तेव्हा ती विवळत बसलेली होती. मला वाचवा, मला वाचवा म्हणत ती हळूहळू वर चढत होती. तेव्हा मी तिथे गेलो. तिला म्हटलो, तुला वाचवायचं? तुझं ठरलं आहे मारायचं? ठरलं तर मग, तिला असं म्हणत मी तिचा चेहरा लाकडाने जाळला. तिचा पूर्ण चेहरा माझ्या हाताने मी पेटवला होता. आणि मग ती मेलीच असेल ना, कशावरून ती जिवंत आहे? मी स्वतः माझ्या हाताने ह्या हाताने तिला जाळून मारलं आहे. ती जिवंत असणं शक्यच नाही. तिच्यासारखी दिसणारी एखादी बाई असेल आणि तिलाच हे सगळेजण प्रतिमा 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 म्हणून डोक्यावरती घेत असतील. तेव्हा ती म्हणते, हो असं असू शकते ना, मिळता जुळता चेहरा असू शकतो. पण साक्षी म्हणते की जर सायलीने कधीही प्रतिमाला पाहिलेलं नाही, तिने केली तर चूक मान्य, पण घरातली प्रत्येक व्यक्ती त्याला प्रतिमा म्हणत आहे, म्हणजे ती जिवंतच असेल. आता हा काय मामला आहे मलाही समजत नाही. महिपत असं म्हणतो, आता मी स्वतः डोळ्याने पाहिल तेव्हाच मला विश्वास पटेल, असंही तो म्हणू लागतो. पण साक्षीला विश्वास असतो. घरातली प्रत्येक व्यक्ती तिला प्रतिमा प्रतिमा अशीच हाक मारत आहे. आणि एक व्यक्ती फसेल, दोन व्यक्ती फसेल, पूर्ण घर तर नाही फसणार ना. आणि तिला ज्यांनी ज्यांनी पाहिले ते कसे काय तिला प्रतिमा म्हणताय? याचा अर्थ ती जिवंत असू शकते आणि तीच प्रतिमा असेल का? म्हणून आता त्यांनाही टेन्शन आलेलं असतं. इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं, सगळेजण झोपण्याचा प्रयत्न करत असतात, पण रात्र काही सरताच सरना. त्या रात्रीचं काय गुपित आहे कुणास ठाऊक. आणि ही रात्रही कुणालाही झोप लागेना. प्रत्येकाला तिच्यासोबत घालवलेले क्षण आता असतात. प्रतिमा माझ्यासोबत कशी आनंदी राहायची असं पूर्ण आजीही आठवत असते. मी माझ्या घरी सुखी आहे असं आजीला ती सांगत असते. ते सगळे क्षण तिला आठवत असतात. तिच्या फोटोला पाहून आजी खूप खुश असते, आज तिची प्रतिमा घरी आली आहे. रविराज हे आठवत असतो, ज्यावेळी प्रतिमा त्याच्याकडे असायची, तिला गरम झाल्यानंतर तो फाईलने हवा घालायचा, ते सगळे क्षण तोही आठवत असतो आणि आनंदी होत असतो. त्यालाही ती रात्र झोप लागेना. इकडे मात्र प्रतिमाला त्या रात्रीचा ॲक्सिडेंट आठवत असतो, ज्या रात्री ती गाडी त्या दरीत कोसळली आणि त्याच्यानंतर तो झालेला आवाज तो तिला आठवत असतो. आणि त्याने ती जागी होते, तिला झोपच येत नाही. मग तिला विचारण्यासाठी सायली उठते, काय हवं आहे का? तुम्ही घाबरल्या का आहेत? मी आहे ना तुमच्यासोबत, घाबरू नका. ती झोपायला नकार देत असते. तेव्हा सायली म्हणते, माझ्यावर विश्वास ठेवा, इथे डोकं ठेवा बरं, मी तुमच्यासोबत आहे ना, अजिबात घाबरायचं नाही. आणि नीट अशी डोळे बंद करून असं शांत झोपण्याचा प्रयत्न करायचा. मग सायली अंगाई गीत गाऊ लागते आणि त्या अंगाई गीताच्या आवाजाच्या कानोशाने प्रत्येकजण कानोसा घेत घेत उठू लागतं. हा आवाज तर सायलीचा आहे आणि सायली अंगाई गीत गात आहे हे सगळ्यांच्या लक्षात येतं. आणि इकडे सायली प्रतिमा त्याला झोप लागावी म्हणून छान छान गाणं गात असते. त्यांना मनोरंजनच ती करत असते, म्हणजे त्यांना झोप यावी, त्यांचं मन शांत व्हावं, विचलित होऊ नये, त्यांच्या मनात कुठलेही विचार आठवणी येऊ नये म्हणून ती प्रयत्न करत असते आणि अंगाई गीत गात असते. अंगाई गीत गाता गाता इकडे प्रतिमा डोळे बंद करत असते आणि थोडं थोडं विसरही तिला पडत असतो. आणि प्रत्येकजण ते गीताच्या ओघाने तिथपर्यंत पोहोचलेलं असतं. सायली आपल्या मांडीवर प्रतिमाला घेऊन अंगाई गीत गात आहे हे सगळेजण बघतात. प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी येतं त्या क्षणाला. का कोणास ठाऊक कसलं हे नातं असावं, ज्यामुळे प्रतिमा फक्त सायलीवर विश्वास ठेवते असं आजीला वाटू लागतं. आणि सायली किती प्रेमाने प्रतिमाला सांभाळते हेही ती पाहते. आणि मग प्रतिमाला झोप लागल्यानंतर मग सगळेजण हळूहळू आपापल्या रूममध्ये जायला निघतात. आणि सगळेजण जात असताना रविराज मात्र तिच्या प्रतिमाकडे एकदा पुन्हा वाळून पाहतो. प्रतिमा गाढ झोपेला गेलेली असते आणि सगळेजण आपापले निघून जातात. सायली मात्र एका गोष्टीच्या विचारात असते, कुठलं नातं असावं माझं ह्या जगात? आपलं म्हणण्यासारखं कोणीच नाही. या घरातली व्यक्तींना मी आपलं तर म्हणते, पण कोणास का ठाऊक माझी जर आई कधी असते, मी जे चित्र रेखाटलं होतं माझ्या आईचं ते तुमच्या चेहऱ्यासारखंच आहे. आणि मला ना तुमच्याकडे पाहिलं की मला माझी आई आठवती. माझी आई जिथे कुठे असेल तीही तुमच्यासारखीच असेल ना. मला तुमच्याकडे पाहिल्यानंतर माझी आईच आठवू लागते. अशीच असावी ना आई? मी माझ्या आईचं जे चित्र रेखाटलं ते असंच होतं असं ती मनातली मनात म्हणत असते. आणि प्रतिमाच्या चेहऱ्यावरनं प्रेमाने हात फिरवत असते. प्रतिमा तिच्या हाताला घट्ट मिठी मारते आणि डोळे बंद करून झोपते.
आणि प्रतिमाला झोपलेलं असं पाहून तिलाही रडायला येतं. आई म्हणजे अशीच असावी, माझीही आई जर असेल तर ती अशीच असेल ना असं म्हणत तिला रडायला येतं आणि ती रडू लागते आणि स्वतःचे डोळे स्वतःच पुसते. मग इकडे प्रियाला मात्र वेगळंच टेन्शन. प्रतिमा जिवंत आहे, कशाला जिवंत असेल बरं? आली तर आली परत, ती ह्याच घरात परत आली तर आली, वरतून तिने सायलीलाच कवटळलंय, सायलीलाच मिठी मारली, त्या सायलीलाच चिटकून बसली. सगळ्यांना सायलीचंच महत्त्व वाटत आहे, माझ्याकडे तर कोणाचं लक्षच नाही. मी किती प्रयत्न करते तिला जवळ घेण्याचा, पण ती मला दूर लोटते आणि त्या सायलीच्या जवळ जात असते. काय करावं माझं डोकं चालत नाही. पण एवढ्या ह्याच्यात तिला एक गोष्ट सुचत आहे. आता ना अर्जुन त्याच्या रूममध्ये एकटाच आहे आणि अर्जुनला मी सिंपती मिळवू शकते, माझी आई आली असं तसं करत. अर्जुनच्या जवळीक साधण्यासाठी मला ही एकच एक संधी आहे. आता सायलीही त्याच्या रूममध्ये नाही म्हटल्यानंतर त्याच्याशी बोलायला मला सोपं पडेल ना. आता हा विचार करून ते आता अर्जुनला इम्प्रेस करणार, त्याला प्रेमात पाडायचं, ते तिच्या आदा दाखवणार त्याला. मग ती केस वगैरे सोडते आणि अर्जुनच्या रूमच्या दिशेने पळू लागते. इकडे मात्र अर्जुनला त्याची सायली नाही म्हणून झोप येत नाही. ओ माय गॉड, रविराज सरने एवढे वर्ष कशी काढली असेल त्यांच्या बायकोशिवाय? माझी बायको एक दिवस माझ्या शेजारी नाही तरी माझं मन किती विचलित होत आहे असं म्हणत तो सायलीची आठवण काढू लागतो आणि सायलीला म्हणतो, मिसेस सायली मी तुम्हाला खूप मिस करत आहे, लवकर या बरं असं म्हणत. आय मिस यू असं म्हणत तिच्या आठवणीत तो छान छान गोष्टी आठवतो आणि हसू लागलेला असतो. एकीकडे त्याला रविराज सरांचं दुःखही कळतं. इतके वर्ष रविराज सर एकटे खरंच कसे राहिले असतील त्यांच्या बायकोशिवाय, हे क्षण मी तर माझ्या याच्यात विसरूच शकत नाही. किती मुश्किल आहे. डोळे बंद केलं तरी त्याला सायली आठवते आणि सायलीचे ते बोललेले शब्दही आठवतात की प्रतिमा आत्या आपल्या जिवंत आहे, इथेच कुठेतरी आहे, त्या ह्या नाहीच आहे असं ती सांगत होती. ते क्षण त्याला आठवतात आणि तो खरंच म्हणतो, मग ती व्यक्ती जाळली आपण, ती कोण होती आणि तिचे DNA कसे काय मॅच झाले? हे सगळं आता सिनियरशी बोलायला हवं. त्याच्याशी एकदा बोलून कन्फर्म करतो, काहीतरी नक्कीच गडबड आहे. असे कसे काही रिपोर्ट मॅच होऊ शकतात? तो विचार करतच रविराज सरांशी जाऊन बोलावा का? तितक्यात दाराचं ठोठवण्याचा आवाज येतो. त्याला वाटतं सायली झाली, सायली माझ्याशिवाय राहूच शकत नाही असं म्हणत तो लगेच उठतो आणि सायलीकडे जाण्यासाठी दार उघडतो. दार उघडल्यानंतर समोर त्याला प्रिया दिसते. प्रियाला पाहून त्याला एकदम मोठं गडबडल्यासारखं होतं. अरे बापरे, ही एवढ्या रात्री माझ्या रूममध्ये जर कोणी पाहिलं तर काय उत्तर देणार कोणाला? त्याला घाबरायला होत असतं. पण प्रिया मात्र इमोशनल ब्लॅकमेल करत रूममध्ये शिरते. मी माझ्या आईच्या आठवणीत किती झुरले, आता मला ती जवळ पण घेत नाही, मला तिची खूप सेवा करायची असं म्हणत ती त्याच्या गळ्यात पडू लागते. तो लगेच विषय बदलतो आणि AC वगैरे चालू करतो. म्हणतो खूप गरम होतं, AC लावले आता थंड वाटेल. मग ती म्हणते, आपण अलिबागला गेलो तेव्हा आपल्याला एकांतात वेळ घालवता आला नाही, म्हणून मी आज तुझ्याशी एकांतात वेळ घालवायला इथे तुझी बायको येणे म्हणून आले, तू मला टाळत आहेस का? तेव्हा तो म्हणतो, नाही असं काही नाही. पुढे असे पाहायला मिळेल की तो खुर्चीत जाऊन बसतो, त्याच्याजवळ जाऊन लगेच ती त्याला चिटकते आणि त्याला म्हणते, मला माझ्या आईची ना खूप सेवा करायची आहे, तिला खूप लाड करायचे, तिच्यासोबत खूप वेळ घालवायचा आहे, पण माझी आई बघ ना मला जवळच येऊ देत नाही, ती सायलीच चिटकून बसली आहे. त्याला खूप टेन्शन येतं, काय करावं, घाम फुटलेला असतो, जर कोणी मला हिच्यासोबत पाहिलं तर. इतक्यात सायली पाणी घेण्यासाठी घरात किचनमध्ये येते आणि पाहतेवरती तर अर्जुनच्या रूमची लाईट चालू दिसते. आता अर्जुन एवढा वेळ जागा का म्हणून तिला प्रश्न पडतो. ती त्याला बघण्यासाठी आता तिकडे जायचा विचारच करत असते. इकडे सायली नाही म्हणून रूममध्ये प्रिया घुसलेली असते आणि अर्जुनशी गोड गोड बोलून त्याच्या जवळीक साधण्याचा प्रयत्न करत असते. अर्जुनला मात्र आता काय करावा, कसं हिच्यापासून पिछा सोडवावा तेच कळत नसतं. तो तिला म्हणतो, 2 मिनटं थांब, बाहेर कोणतरी मला असं वाटतंय आलंय, मी पाहून येतो बरं पटकन असं म्हणत तो दरवाजा उघडतो. खरंच जर कोणी मला पाहिलं हिच्यासोबत तर काय अर्थ काढतील म्हणून घाबरलेला असतो. तो बाहेर डोकावून पाहतो तर सायली त्याच्या दिशेने रूमच्या वरती येत असते. त्याला आता ठार मेलो म्हणून आता काय करावं सुचेना. आता पुढे जे काही होईल ते फार गमतीशीर होतं की डेंजरस होतं हे पाहणं खरंच खूप रंजक ठरणार. ते पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, लाईक करा. नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल. पुन्हा भेटू आपण. धन्यवाद.